किल्ले राजमाची इथे पहिल्यांदा आलो तेव्हा फार काही बोलावंसं वाटलं नाही. आजूबाजूला शांतता, थोडासा वारा आणि दुरून दिसणारा सह्याद्री. हा किल्ला इथे उगाच उभा नाही, कोकण आणि देश जोडणाऱ्या जुन्या वाटेवर असल्यामुळे पूर्वी या ठिकाणाला फार महत्त्व होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजमाची स्वराज्याच्या संरक्षणासाठी वापरला जात होता. इथे 2 किल्ले आहेत, श्रीवर्धन आणि मनोरंजन. आज ते शांत दिसतात, पण कधी काळी इथून लढाया, हालचाली आणि निर्णय घेतले जात होते. म्हणूनच राजमाची फक्त पाहण्याचा किल्ला नाही, इथे थोडा वेळ थांबून आजूबाजूला पाहिलं की आपोआप समजतं काही ठिकाणी कॅमेऱ्यासाठी नाही, ती मनात साठवण्यासाठी असतात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आपण खूप छान अशा गडावरती निघालेलो आहे. गडाचं नाव आहे राजमाची फोर्ट, जो की लोणावळ्यामध्ये येतो, जो मला वाटतं पुण्यापासून 70 किलोमीटर आणि मुंबईपासून 120 किलोमीटर आहे. तर जो लोणावळा मुंबई रोड आहे ना, जो जुना मुंबई हायवे, तर त्या मुंबई हायवे मधून आपल्याला युटर्न घेऊन इकडे आतमध्ये यावं लागतं. रोडची कंडिशन बघू शकता, रोड खूप जास्त खराब आहे. तुम्ही जर इकडे याचा विचार करत असाल तर मला वाटतं तुम्ही 2 व्हीलर घेऊन येण्याचा जास्त विचार करा, किंवा जे ऑफ रोडिंग व्हेकल असतात ना ते घेऊन यायचं प्रेफर करा. कारण जवळपास 10 ते 11 किलोमीटरचा हा असा रस्ता आहे, तुम्ही मागं बघू शकत असाल. तर थोडंसं चॅलेंजिंग आहे येण्यासाठी. तर चला जाऊया गडावरती. तर तुम्ही बघू शकता की रस्ता किती खराब आहे. म्हणजे मला नाही माहित की म्हणजे आपलं गड किल्ल्याला जाणारे रस्ते एवढे का खराब असतात, पण खूप जास्त खराब आहे. म्हणजे एवढा रस्ता खराब मी कुठल्याच गडाला जाताना बघितला नव्हता. पण खरंच हे रस्त्याचं काम करणं खूप जास्त गरजेचं आहे ऍक्च्युअली. कारण इकडे पर्यटक वगैरे येतात, ते पर्यटक पण इथे येण्याचं टाळणार अशा रस्त्यांमुळे. आता आम्ही थोडीशी रेस घेऊन निघालोय इकडे जायला, खास तुमच्यासाठी, की रिव्ह्यू देता यावं की बाबा करंट कंडिशन कशी आहे. तर चला जाऊया पुढे. सरप्राइझिंगली 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला एक चांगला रोड लागलेला आहे. मला माहिती नाही रोड किती लांब पर्यंत असंच आहे, पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे दाखवेन की रोड किती लांब पर्यंत असाच आहे चांगला. 500 मीटर पुढे आल्यानंतर रस्ता तो चांगला होता ना, संपलेला आहे. तर रस्ता किती खराब आहे, म्हणजे गाडी कंटिन्युअस बंद पडते रस्त्यामध्ये. हे बघा, असे रस्ते आहेत, चढ आहेत, उतार आहेत, आणि खूप घाण असा रस्ता आहे. म्हणजे मोठी मोठी दगड वगैरे आहेत रस्त्यामध्ये. रस्ता पूर्ण धुवून गेलाय म्हणजे पावसाने. हे बघा, खूप खराब रस्ता आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघत असाल, थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला का नाही 100 रुपयाची 4 व्हीलर साठीची एंट्री फी घेतली जाते. तर ही फॉरेस्ट कडून घेतलेली जाईल, आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे पण जे फी चार्ज केली जाते ना, तर ती फी चार्ज केली आपल्याला 100 रुपये. आता जाऊया आपण इथून. जिथं आम्ही तिकीट काढलं ना तिथून पुढे गेल्यानंतर पण सेमच रोडची कंडिशन आहे, तुम्ही बघू शकता. गाडी लिटरली पहिल्या गेअर वरती चालू आहे, आणि पुढे तुम्ही बघू शकता, हे बघा, एकदम खड्डे आहेत, एकदम दगड आहेत. म्हणजे दृश्य खूप छान आहे, पण रस्ता खाली बघितला ना एवढं एकदम बकवास आहे, खरं सांगेन ऑनेस्टली. हे बघा, तुम्ही दृश्य बघू शकता, दृश्य खूप छान आहे. दृश्य पाहिल्यानंतर थोडं छान वाटतंय, आणि खाली रस्ता बघितला का नाही की असं वाटतंय परत येऊ नये. त्यामुळे तुम्ही येताना इकडे ना खूप जास्त विचार करून या. तुम्हाला फक्त 11 ते 12 किलोमीटर जाण्यासाठी ना जवळपास 1 तास लागतो. आणि तुमच्याकडे ऑफ रोडिंग व्हेकल असेल ना तर तुम्हाला खूप जास्त मजा येऊ शकते इकडे. तर चला जाऊया पुढे. हे बघा, हे असे रोड आहेत, इकडून आम्ही खालून आलोय, आणि हे बघा खूप जास्त खराब रोड आहे, खूप जास्त खराब रोड आहे. हे बघा, मला मोबाईल पण स्टेबल ठेवता येत नाही. हे बघा. तर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड दिसतो इथे. तर इथून दिसतंय की राजमाचे आहे ना ते 5 किलोमीटर पुढे आहे. तर इकडे इकडे उजव्या बाजूला एक रोड जातो आणि डाव्या बाजूला एक रोड जातो. तर आपल्याला डाव्या बाजूला जायचंय इकडे. तर चला जाऊया. इथले जे जंगल वगैरे आहेत ना ते खूप जास्त दाट आहेत. दृश्य खूप छान आहे. म्हणजे आपण इथं जर सकाळी वगैरे आलो ना तर खूप छान असं दृश्य असू शकतं इथं, म्हणजे धुकं वगैरे. आम्हाला यायला आता 9 वाजतायत इथं यायला, त्यामुळं एवढं आपल्याला दृश्य बघायला भेटत नाही, पण तरी पण खूप छान आहे. तर मित्रांनो, जे तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये जे आवाज ऐकू येत आहेत ना ते हे, आणि हे 2 मागे प्राणी बसलेले आहेत ना, लपतोय ना प्राणी, यांचे आहेत. तर माझा आवाज नाहीये, बॅकग्राऊंड नॉईस ऑन आहे तरी पण बॅकग्राऊंड नॉईस होत नाहीये. हे बघा, तुम्ही चेहरे बघून घ्या. आवाज सगळ्या व्हिडिओ मध्ये जेवढा कसला आवाज आहे ना तो सगळ्या यांचा आवाज आहे. हे पण दाखवायला पाहिजे तुम्हाला.
की इथं रोडवरती माती टाकून रोड थोडासा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रयत्न थोडाफार सक्सेसफुल झालाय, पण ठीक आहे. म्हणजे ऍटलिस्ट एवढा जर रोड असेल ना तरी कन्व्हिनियंट राहतं व्यवस्थित जाण्यासाठी, गाडीला वगैरे काही त्रास होत नाही. तर चला जाऊया पुढे. जो बोर्ड दिसला आपल्याला राजमाची फोर्टला 5 किलोमीटर जाण्याचा, तर तिथून पुढे 1 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला इकडे एक स्पॉट बघायला भेटतोय. आम्हाला माहित नाही की स्पॉट मध्ये काय आहे, तर चला तिथून व्ह्यू कॅप्चर करूया. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला खूप छान असं दृश्य बघायला भेटतंय. बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि मला वाटतंय जो गड विचार करतोय ना की राजमाची फोर्ट, तर तो तुम्हाला समोर दिसतोय. तर आपल्याला असं फिरून जायचंय त्या गडाकडे. तर चला जाऊया पुढे. पुढे आल्यानंतर ना आपल्याला दिसतं की सगळ्या रोडवरती त्यांनी माती वगैरे टाकून रोड प्लेन करायचा प्रयत्न केलाय. तर ठीक आहे, ऍटलिस्ट एवढं तरी रोड ठीकठाक वाटतंय, म्हणजे गाडीला काही प्रॉब्लेम नाही होत आहे आता. तर बघूया आपण कधीपर्यंत रस्ता आहे असा. तर समोर बघताय ना तुम्ही, आपण फायनली एक 5 मिनिटात पोहोचू गडावरती. तर जो समोर दिसतोय आपल्याला तो राजमाची गड आहे. तर चला जाऊया आपण तिकडे. तर थोडस समोर आल्यानंतर आपल्याला दिसतंय एक गणपती मंदिर. तर हे असं काही गणपती मंदिर आहे. तर आपण दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. गणपती मंदिर पासून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतात राजमाची गड. ऍक्च्युली तर राजमाची गड म्हणजे काय आहे, दोन दोन किल्ले, सेपरेट किल्ले आहेत. दोन्ही बाली किल्ले आहेत. एकाचं नाव मनोरंजन गड आहे आणि एकाचं नाव श्रीवर्धन गड आहे. तर आपण दोन्हीवरती जाण्याचा प्रयत्न करूया. तर चला पुढे जाऊया. तर खूप जास्त पुढे आल्यानंतर गडापाशी थोडस जवळ आल्यानंतर ना आपल्याला एक चालू असलेलं हॉटेल बघायला भेटले. तर आम्ही थोडस इथं नाश्ता करतो. तुम्हाला सांगतो इथं नाश्त्याला तुम्ही काय काय खाऊ शकता चांगलं, आणि मग तिथून गडाकडे पुढे जाऊया. गड गड तुम्हाला बघायचं असेल ना तर गड इकडे. हे जी तटबंदी दिसते ना वरती तुम्हाला, हे, तर हे एक टोक आहे गडाचं आणि पलीकडच्या बाजूला टोक आहे. तर जाऊया आपण तिकडे, चला. हे हॉटेल आहे ना, त्या हॉटेल पासून तुम्ही व्ह्यू बघू शकता. हे बघा, खूप खोल अशी दरी आहे. खूप छान असा व्ह्यू आहे. म्हणजे चांगल्या चांगल्या लोकेशनला जे रेस्टॉरंट असतं ना तसं काहीतरी व्ह्यू आहे इथे. एकदम असं बाजूला बसायला जागा आहे. हे बघा. तर इथे पुन्हा सेकंड चेकपोस्ट आहे. तर इथं तुम्हाला जर पहिल्या चेकपोस्टला तुम्ही जर पावती केली नसेल तर इथे तुम्हाला पावती पुन्हा करावं लागते. आणि पुढे बघत असाल तुम्ही, तुम्हाला गाव दिसेल. तर ते गाव आहे बेसगाव, आणि मग तिथून वरती गडाकडे जायचं. चला जाऊया. तिथून समोर आल्यानंतर आपल्याला दिसतात की हॉटेल अतुल आणि हॉटेल आर्यन आहेत. तर तिथं तुम्ही जे जेवणाची ऑर्डर आहे ना ते गडावरती जाण्याच्या आधी देऊ शकता, आणि गडावरून आल्यानंतर तुम्ही इथं जेवू शकता गरम गरम एकदम. तर आहे इथं जेवणाची वर खाण्याची सोय आहे बेसला गडाच्या. आणि गड आपला इकडे आहे. तर आपल्याला इकडे जायचंय. तर चला जाऊया. तर जिथे आपण तिकीट काढलं ना तिथून पुढे डावीकडे आल्यानंतर का ना आपल्याला पार्किंगची जागा भेटते. छोटीशीच आहे, म्हणजे तुम्ही 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्क करू शकता आरामात. हे बघ. आणि इथं पार्क केल्यानंतर इकडून समोर गेल्यानंतर इथं रोड आहे, तुम्हाला दाखवतो मी. चेकपोस्ट आहे ना त्याच्या बरोबर अपोजिट एक छोटीशी पायवाट जाते वरती. तर हाच एकमेव गडाकडे जाण्याचा रस्ता आहे. तर जाऊया आपण पुढे, चला. तिथून थोडस आत आल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच ना एक बोर्ड दिसतो. तिथे लिहिले की काळभैरव मंदिर आहे वरती गेल्यानंतर. तर त्या मंदिराच्या समोरच पूर्वेस जाणारा रस्ता जो आहे ना तो श्रीवर्धन किल्ल्याकडे जातो, आणि मंदिराच्या मागच्या बाजूला मनोरंजन गडाकडे जातो. तर चला जाऊया आपण तिकडे. तर तुम्हाला दिसत असेल कदाचित की जी पायवाट आहे ना ती छान अशी दगडाने केलेली आहे. तर इथं तुम्ही पावसाळ्यात पण देखील आरामात इथं तुम्ही ट्रेक करू शकता, ऍटलिस्ट घरावरती जास्तोपर्यंत तरी. तर चला जाऊया पुढे, बघूया पुढे काय काय आहे. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं की दगडाच्या, म्हणजे खूप मोठ्या दगडामध्ये काहीतरी कोरीव काम केलेलं आहे. तर आपण तिकडे जाऊन बघूया, चला. तर इथं तुम्ही बघू शकत असाल ना, तर खूप मोठ्या दगडामध्ये कोरीव काम करून ना पाण्याच्या टाक्या तयार केलेल्या आहेत. खूप मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही. खूप साऱ्या गडावरती तुम्हाला अशा पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात ऍक्च्युली. हे बघा, पाणी साठलंय खूप छान. खूप भरपूर जास्त मोठी आहे ऍक्च्युली जागा ही. हा सगळ्यात मोठा आहे आणि थोडे छोटे छोटे आहेत. तर खूप छान आहे. तर चला जाऊया पुढे आपण. तुम्ही बघू शकता की एवढं छान रस्ता आहे ना, म्हणजे सकाळी जर तुम्ही आला ना तर खूप छान असं दृश्य बघायला भेटू शकतं तुम्हाला. हे बघा. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला अशा पायऱ्या सुरू होतात, आणि पायऱ्या थोड्याशा चढायच्या आहेत. तर चला जाऊया वर. तिथून थोडंसं वरती आल्यानंतर आपल्या उजव्या साईडला दिसतो श्रीवर्धन किल्ला. इथं समोर आपल्याला काळभैरवचं मंदिर भेटतं बघायला, आणि इकडे तुम्ही बघत असाल ना तर इकडे मनोरंजन किल्ला आहे.
जसं बोर्डवरती सांगितलं होतं की मंदिराच्या पुढच्या बाजूला श्रीवर्धन किल्ला आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला हा मनोरंजन किल्ला आहे. तर दोन्हीकडे जाण्यासाठी इथूनच रोड सुरू होतो. पण आपण पहिल्यांदा श्रीवर्धन गडावरती जाऊया, मग नंतर मनोरंजन गडाला जायचा विचार करूया. चला. चल की इथं तुम्हाला काही स्तंभ भग्न अवस्थेत दिसत आहेत. इथं अगोदर कदाचित एक मंदिर असू शकतं. इथं झाडापाशी एक हे आहे, मूर्ती पण आहे. तर चला बघूया जाऊन पुढे. तर असे काही काही देवांच्या मूर्त्या आहेत आणि इथं काहीतरी मंदिर असावं, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं. तर चला जाऊ इकडे. खाली वाचल्याप्रमाणे हे काळभैरव मंदिर आहे, तर आपण इथं दर्शन घेऊया पटकन. तर आतून असं काही काळभैरव मंदिर आहे, हे बघू शकता. एकदम जुन्या काळातलं बांधकाम आहे. इथे आपले काळभैरव आहेत. आपण पटकन दर्शन घेऊया आणि गाड्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला एक तोफ दिसत असेल जुन्या काळातली, आणि एक तुटलेली तोफ पण दिसते आपल्याला. तर हा जो आहे तो मनोरंजन गड आहे आणि हा जो आहे तो श्रीवर्धन गड आहे. तर आपण पहिल्यांदा श्रीवर्धन गडला जाऊया. चला. तर हे असं काय आहे श्रीवर्धन गडाचा एंट्रन्स. तर तुम्हाला खायच्या गोष्टी वगैरे भेटू शकतात आरामात. तर चला जाऊया किल्ल्यावरती. थोडं वरती आल्यानंतर आपल्याला पायऱ्या थोड्याशा खराब अवस्थेत दिसतात, कारण इथं पाऊस वगैरे खूप पडतो. कदाचित वेळेनुसार पायऱ्या पूर्णपणे वाहून गेलेत इथून वरच्या. वरती काय परिस्थिती आहे माहित नाही मला, पण हे बघा इकडपर्यंत खूप छान पायऱ्या आहेत आणि इथून पूर्ण असा कच्चा रस्ता आहे. तर चला जाऊया वरती. इथं वरती आल्यानंतर आपल्याला खूप छान असं मनोरंजन किल्ल्याचं दृश्य बघायला भेटतं. आणि आपण आता चालायचं वरती इथून अशा दगडांच्या रस्त्यातून. चला. असं काय रस्ता आहे चालायला, थोडासा दम पण लागतो. ऊन पण वाढलेलं आहे ऍक्च्युली, तुम्ही बघू शकता. चला. तर गडावरती इथून पुढे ना जास्त झाडं वगैरे नाही, तिथं सावलीत सापडली आम्हाला. आम्ही इथंच थोडासा आराम करतो आणि नंतर गडाचा प्रवास सुरू करूया. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या बघायला भेटतात. थोड्याशा जीर्ण झालेल्या आहेत आणि थोड्याशा व्यवस्थित असलेल्या पायऱ्या आहेत, पण त्या खूप कमी डिस्टन्ससाठी आहेत. तिथून पुढे पुन्हा असाच रोड सुरू होतो. त्यामुळे ट्रेकिंगसाठी खूप छान किल्ला आहे असं तर मला वाटतंय. आणि डिफिकल्टी लेवल म्हटलं तर तुम्ही इझी डिफिकल्टी लेवल मी म्हणेन ट्रेकसाठी. तर चला जाऊया वरती. खरंच खूप जास्त अभिमान वाटतो आणि कौतुक वाटतं आपल्या पूर्वजांचं, की ज्यांनी अशा गोष्टी उभ्या केल्या एवढ्या म्हणजे अवघड अशा जागेवरती, फक्त आणि फक्त आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी. तर खूप अभिमान वाटतो, खूप खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी जेवढ्या आपल्याला जपता याव्यात ना तेवढ्या आपण जपल्या पाहिजेत. गड किल्ल्याला भेट दिली पाहिजे. कुठल्या गड किल्ल्यावरती कुठल्या गोष्टी जर काय म्हणतात त्याला की चुकीच्या घडत असतील तर त्यांना आपण सगळ्यांसमोर आणलं पाहिजे. तर चला जाऊया पुढे. तर फायनली आपण मुख्य दरवाजाकडे आलोय. तर हा तुम्ही बघत असाल ना तर बुरुज आहे, मुख्य बुरुज. आणि तिथून पुढे आतमध्ये गेल्यानंतर मुख्य दरवाजा आहे आणि गडाची अशी तटबंदी आहे, अजून एकदम मजबूत तटबंदी आहे गडाची, तुम्ही बघू शकत असाल. हे बघा. तर चला जाऊया पुढे. पुढे आलं आपल्याला तर बोर्ड बोर्ड पण बघायला भेटतो की मुख्य दरवाजा व पहारेकरांच्या देवड्या. तर पहारेकरांच्या देवड्या म्हणजे काय असतं की मुख्य दरवाजा किंवा कुठलाही दरवाजा असतो ना तर तिथं सैनिक पहारेकरी जे असतात ना तर त्यांना बसण्यासाठी ते जागा दिलेली असते. तर इथं एक म्हणजे आता ती व्यवस्थित नाही आहे, व्यवस्थित नाहीये ती देवडी, पण याला देवड्या म्हणतात. आणि तिकडे पुढच्या बाजूला पण देवड्या म्हणू शकता. आणि इथं जे द्वार आहे ना, चला पुढे मी तुम्हाला दाखवतोय बघा. तर या अगोदर पूर्ण दरवाजा असावा हा पूर्ण असा, पण ते कालांतराने ते पडझड झाली त्या दरवाजी. पण खूप मोठा असा दरवाजा आहे, हे बघा. खूप मोठा असा दरवाजा असावा तो. चला जाऊया पुढे. आणि गडाला आत येण्यासाठी का नाही फक्त एवढीच जागा आहे. मग तुम्ही विचार करू शकता की जेव्हा आक्रमण वगैरे होत असतील तेव्हा हा गडावरती आक्रमण करणं किती अवघड असलं पाहिजे. मुख्य दरवाजापासून आत आल्यानंतर आपल्याला काय लिंबू सरबत वगैरे काय पाहिजे असेल ना
तर ते तुम्हाला भेटू शकतो. त्यामुळे काळजी करण्यासारखं जास्त गोष्ट नाही आहे. तुम्हाला गडाच्या मुख्य दरवाजापर्यंतही खाण्यापिण्याच्या गोष्टी भेटू शकतात. तिथून वरती जाताना आपल्याला दिसतं की पायऱ्या आहेत, पण त्या थोड्याशा जीर्ण अवस्थेत आहेत. कारण पाऊस वगैरे खूप पडतो इथे, त्यामुळे पायऱ्या म्हणजे कालांतराने त्याची झीज झाली असावी. तर चला जाऊया पुढे. डिसेंबर महिना चालू आहे आणि सकाळच्या जवळपास 11:15 वाजलेत आणि ऊन खूप प्रचंड आहे. ॲक्च्युली तुम्हाला जाणवत देखील असेल कदाचित व्हिडिओमध्ये किंवा आजूबाजूला. तर तुम्ही काय करत जावा सजेशन म्हणून की सफिशियंट पाणी घेऊन या, सफिशियंट थोडंसं खाण्यापुरतं काहीतरी घेऊन या आणि महत्त्वाचे म्हणजे डोक्यावरती टोपी असू द्या, जेणेकरून तुमचं डिहायड्रेशन कमी होण्यामध्ये मदत होईल. तर आपण पण टोपी घालून घेऊया. आता तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते पाण्याची टाकी जुन्या काळातली. हे बघा, म्हणजे याच्यामध्ये पाण्याच्या टाकीला 2 भाग आहेत ॲक्च्युली. तर हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे. तर हे पूर्ण दगडामध्ये कोरलेले टाके आहेत. खूप साऱ्या गडावरती आपल्याला अशा टाक्या बघायला भेटतात. हे बघा, आणि इथून गडाकडे वरती जाण्याचा मार्ग आहे आणि तो जो बुरुज आहे ना, त्या बुरुजाकडे आपल्याला जायचं आहे. चला जाऊया. तर इथून थोडंसं पुढं आल्यानंतर देखील आपल्याला बघायला भेटतं की दगडाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे कोरीव काम केलेलं आहे. आपण आत जाऊन बघूया काय आहे ते. तर इथून आत गेल्यानंतर आपल्याला दिसतं की खूप मोठी अशी जागा आहे. म्हणजे कदाचित मला आत जाता येणार नाही, भीती वाटते आत जायला, खूप असा अंधार आहे. हे धान्याचं कोठार आहे ऍक्च्युली. हे एकमेव नाही आहे, हे एक आहे आणि इकडे एक छोट धान्याचं कोठार आहे. हे बघा, छोटं नाही आहे ऍक्च्युली, हे पण खूप मोठं आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि सेम तिकडच्या बाजूला पण आहे तिसरं. असे 3 कोरून, म्हणजे विशेष वाटतं कधी कधी की एवढ्या दगडामध्ये अशा गोष्टी कोरून एवढ्या मोठ्या म्हणजे रूम तयार करणं खूप अवघड गोष्ट आहे. हे कुतूहलच म्हणायचं. तर चला जाऊया गडावरती पुढे. तर त्या धान्याच्या कोठारापासून आपल्याला वरती जायला रोड भेटतो, जो की त्या बुरुजाकडे जाण्यासाठी आहे ऍक्च्युली. तर चला जाऊया आपण तिकडे. तर तिथून पुढे आल्यानंतर ऍक्च्युली गडाला वरती जाण्यासाठी जवळपास सपाटच रस्ता आहे. माहिती नाही मला कुठेपर्यंत सपाट रस्ता आहे, पण खूप सारा असा सपाट रस्ता पण आहे गडावरती. त्यामुळे तुम्हाला चढल्यानंतर असं एवढं जास्त दम लागणार नाही. बघू शकता तुम्ही, खूप जास्त सपाट रस्ता आहे. तर आपण जे खाली रस्त्याला हॉटेलपाशी थांबलेलो ना, तिथून जो बुरुज दिसत होता ना, तो हा बुरुज आहे. तर तिकडे जायला पण वाट आहे, आपण तिकडे पण जाऊया. आणि इकडे एक बुरुज आहे, म्हणजे जो मुख्य दरवाजातून बुरुज दिसतो ना, तो इकडे आहे. कदाचित दिसत नसेल तुम्हाला, वरती जाऊन दाखवत चला. वरती आल्यानंतर आपल्याला दिसतं एक टेहळणीसाठी जागा. तर वारं एवढं सुंदर येते ना, आता घाम वगैरे आलाय, खूप थंड थंड वाटतं एकदम. हे बघ किती उंच आहे. आणि इकडून मागून आपल्याला समोर चालत जावं लागतं. जो मुख्य दारातून आपल्याला जो बुरुज दिसतो ना, तो इकडे ऍक्च्युली. चला जाऊया तिकडे. तर तिथून वरती आल्यानंतर आपल्याला अजून एक टेहाळणीसाठीची जागा बघायला भेटते. ते बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. बघ व्ह्यू, कदाचित तुम्हाला दिसत असेल. खूप छान असा व्ह्यू आहे आणि खूप जास्त जोरात वारा आहे इकडे. मस्त वाटतं एकदम थंड थंड. कारण ऊन पण आहे ना, घाम आलाय, छान वाटतंय. आणि माझ्या मागे बघत असाल तुम्ही तर तिकडे मेन जो बुरुज आहे ना, सगळ्यात वरचा भाग किल्ल्याचा, म्हणजे बाले किल्ल्याचा, तर तो आहे. तर चला जाऊया तिकडे. इथून वरती आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं की शंकराची पिंड आहे ऍक्च्युली. तर हे जुन्या काळात मंदिर असावं. हे आता कालांतराने हे जीर्ण झालं. हे बघू शकता तुम्ही. बघा, हे बघा, असं काही जुन्या काळातलं बांधकाम आहे. ते पडक्या अवस्थेत आहे थोडस. आणि तिकडे आहे गडाचा सगळ्यात वरचा भाग. तर चला जाऊया तिकडे. तिथे वरती गडाच्या एकदम वरच्या भागाला आल्यानंतर आपल्याला काही वास्तूंचे अवशेष बघायला भेटतात. कदाचित हे राहण्याचे ठिकाण किंवा वाड्यांचे अवशेष असू शकतात. आणि ते समोर दिसतंय ते आपल्याला बुरुज आहे, सगळ्यात वरचा जो भाग दिसतो आपल्याला मुख्य दरवाजातून. तर चला बघूया पुढे. तर श्रीवर्धन गडाच्या वरती आल्यानंतर आपल्याला समोर मनोरंजन गड दिसतो आणि हा गडाचा सगळ्यात वरचा भाग आहे ऍक्च्युली. तर तिथं जे आपल्याला पाण्याची टाकी दिसते ना, तिथं आपण गेलो नाही, कारण तिथं युजली जाण्याचा रस्ता नाहीये. रिस्क घेण्यात जास्त काय अर्थ नाहीये.
पण ती अनएक्सप्लोर्ड आहे. पण विचार करा तुम्ही, त्या काळामध्ये अशा पाण्याच्या टाक्या गडावरती बनवण्याचा फायदा हा आहे की गडावरती जवळपास ऑल सीझन पाणी राहतं. हे बघू शकता तुम्ही, हा सगळ्यात गडाचा वरचा भाग आहे. तिथं आपले भगवे फडकतायत, हे बघा. आणि इथं एक छोटासा बुरुज आहे, तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो, हे बघा. हा पूर्ण लोणावळ्याचा भाग आपल्याला इथून बघता येतो, हे बघा. तर आपण निघालोय आता जो मुख्य दरवाजापासून उजव्या बाजूला जो बुरुज आहे ना, तो जो तुम्हाला समोर दिसतोय तिकडे. तर चला तिकडे जाऊन आपण थोडेसे व्हिडिओ कॅप्चर करू. चला. त्या बुरुजाच्या दिशेने जाताना आपल्याला एक पाण्याची टाकी पण लागते. पाण्याच्या टाकीमध्ये मला काही पाणी दिसत नाहीये, कारण सध्या ऊन वाढलंय ना, तर पाणी आटलं असावं कदाचित इकडं. आणि तिकडे बुरुजला जायचा रस्ता आहे, चला जाऊया. तर फायनली येऊन पोचलोय आपण ते जे बुरुजाबद्दल बोलत होतो त्या बुरुजाच्या तिथे. तुम्ही बघू शकता की म्हणजे गाडीनं आपण तिथं आलेलो, म्हणजे तिथे तर तुम्हाला हॉटेल दिसतंय ना खाली तिथं. पण डोंगर ऍक्च्युली किती उंच आहे, म्हणजे असं समोरून यावं लागतं, असं फिरून फिरून पुन्हा इकडे यावं लागतं, आणि असं परत फिरून गडाला इकडून यावं लागतं. त्यामुळे आपण डोंगरावरती ऍक्च्युली असं पुढे जसं पठार दिसतंय ना, तसं पठारावरती येऊन पोहोचतो. आणि तिथून पुढे असा गड आहे वरती चढण्यासाठी. म्हणजे तो गड नाहीये, पण ह्या गडाबद्दल सांगतोय. हा गड पण तसाच आहे जवळपास डोंगर. तर चला जाऊया बुरजाकडे पुढे. हे जरा असा रस्ता आहे, इकडे रेलिंग नाही आहे, इकडे डायरेक्ट दरी आहे. तर आपण सावकाश जाऊया. फायनली आपण बुरुजापाशी येऊन पोहोचलोय. बुरुजापाशी वरती जाऊया आपण. पण खाली एक दरवाजा आहे, ज्याला चोर दरवाजा पण म्हणतात. तर आपण तिकडे जाऊन बघूया, चला. हे बघा, खूप असा खालीपर्यंत चोर दरवाजा आहे. इकडे आपण जाऊया हळूहळू. खूप खाली असं जायचंय, आणि पुढून एक छोटासा बुरुज पण आहे. तर चला जाऊया हळूहळू. तर तुम्ही बघू शकता की इथून आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला असं काहीतरी दृश्य बघायला भेटतं. आणि तुम्ही बघू शकता की किती मोठा आवाढव्य असा बुरुज दिसतो इथून, हे बघा. आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला बघू काय दिसतंय ते. इथून खाली यायला पण जागा आहे ऍक्च्युली. तर इथं यायला दोन जागा आहेत. हा नॉर्मल जागा आहे, आणि हा चोर दरवाजा इकडे जो होता तो. चला जाऊया वरती. तर तिथून वरती आल्यानंतर आपल्याला असं काहीतरी रस्ता, छोटासा रस्ता बघायला भेटतो. इथून काळजीपूर्वक यावं लागतं तुम्हाला. इथूनच येणं गरजेचं नाहीये, तिथून पण तुम्ही माघारी जाऊ शकता. जस्ट मी एक्सप्लोर करतोय. आणि इथून थोडीशी वाट आहे वरती जायला. तर पुन्हा बुरुजाकडे माघारी इकडे. तर चला जाऊया. तर पुन्हा आलोय आपण बुरुजाच्या टॉपवर. तुम्हाला आता मी बुरुजावरून व्ह्यू दाखवतो, चला. तर बुरुज जो आहे थोडासा जीर्ण अवस्थेत आहे ऍक्च्युली. पण व्ह्यू बघायचा असेल तुम्हाला तर असं काय आहे व्ह्यू, हे बघा. हा व्ह्यू आहे असा. आणि आता माघारी जाण्यासाठी वाट इकडून आहे. म्हणजे आपण तो समोर दिसतंय ना जागा, तिथून आपण खाली उतरून आलो. आणि इकडून आता गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे अशी इकडून रोड आहे. तर आपण त्या रोडनं जाऊया, चला. तर जी किल्ल्याची तटबंदी आहे ना, म्हणजे तो जो रोड दिसतोय ना, तर त्याच रोडने आपल्याला त्या गावामध्ये जायला लागतं, राजमाची गाव. आणि त्या रोडवरून जी किल्ल्याची तटबंदी दिसते ना, त्याच्यावरूनच आपल्याला माघारी जाण्यासाठीचा रोड आहे. हे बघ, फक्त इथून तुम्हाला सावकाश यावं लागतं थोडंसं, कारण दोन्ही बाजूला रेलिंग नाही आहेत. चला जाऊया. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतो खूप मोठं असं नॅचरली, म्हणजे जे दगडामध्ये कोरून काढलेलं तलाव किंवा पाण्याची टाकी पण म्हणू शकता. पण हे पाणी कंपॅरेटिव्हली खूप जास्त स्वच्छ वाटतंय. तर आपण थोडंसं खाली जाऊन व्ह्यू कॅप्चर करू शकतो कदाचित, चला. हे बघा, तुम्ही सुंदर असं व्ह्यू बघू शकता या पाण्याच्या टाकीचा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलोय गड उतरून खाली. जवळपास आम्हाला गड फिरण्यासाठी 1.5 तास लागला. वरती जाण्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनिटच लागतात. पण वरती फिरण्यासाठी खूप काय आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये जे सगळं दाखवलं, तुम्ही ते व्यवस्थित बघा.
इथं फक्त माझं सजेशन एक राहील की तुम्ही जास्त लवकर येऊ नका इथे, आणि येणार असेल तर तुमच्याकडे ऑफ रोडिंग व्हेकल्स मॅन्डेटरी पाहिजेत. तुम्ही नॉर्मल व्हेकलमध्ये खूप रिस्की आहे इथं येणं, म्हणजे तुम्हाला मी दाखवलं असेल व्हिडिओच्या सुरुवातीला. तर रस्ते वगैरे खूप जास्त खराब आहेत इथे यायला. म्हणजे गडाच्या आधी एक 2 ते 3 किलोमीटर रस्ता थोडासा मातीने वगैरे बनवलाय, पण त्याच्या आधी खूप जास्त खराब रस्ता आहे. म्हणजे आम्हाला लिटरली वाटलं की आम्ही मधूनच माघारी जावं. पण विचार करा तुम्ही, 11 किलोमीटर येण्यासाठी जवळपास 1 तास लागतो इथं यायला. त्यामुळे विचार करू शकता तुम्ही की किती रिस्की आहे इथं येणं. तर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.